महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे या जागांसाठीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे। यात शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवरती जाणार आहेत। शरद पवार यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ते पोहोचू शकले नाही। परिणामी निवडणूक अधिकारी स्वतः त्यांच्या घरी गेले आणि तिथे संपूर्ण उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली। यानंतर शरद पवारांनी फेसबुकवरती एक भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शरद पवारांनी म्हटलं, 1967 पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे। हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणं मला शक्य झालं। 1967 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभेवरती निवडून जाण्याची संधी मिळाली। सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्यानं काम करत असताना लोकांनी माझ्यावरती दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली। तसेच केंद्रात संरक्षण मंत्री आणि 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली। या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले। यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले। महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील 6 वर्ष सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावरती मोठा विश्वास दाखवलाय। या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे। महाराष्ट्रानं मला दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचं खरं स्रोत आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली हे मी माझे भाग्य समजतो। पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल। सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणं शक्य नसल्यानं या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत भावना पोहोचवत आहे। महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील। धन्यवाद, अशा शब्दात शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केला। आता राज्यसभेच्या 7 जागांसाठीच 7 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये काय होतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।